अक्कलकोट तालुक्याला तुफान पावसाचा तडाखा. अनेक गावांमध्ये मुसळधार पाऊस. नाले दुथडी भरून वाहू लागले आणि दीर्घ प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा समाधानाचे हास्य फुलले. गेल्या अनेक दिवसापासून पावसाने दडी मारल्याने अक्कलकोट तालुक्यातील शेतकरी चिंतेत होता. जून महिना संपत आला तरी आकाशात ढग यायचे, पण पाऊस मात्र हुलकावणी देत होता. यामुळे पेरणी खोळंबून गेली होती आणि शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागून राहिल्या होत्या. मात्र काल आणि आज निसर्गाने जणू आपलं रौद्र रूप दाखवलं आहे आणि अक्कलकोट तालुक्यावर अक्षरशः मुसळधार पावसाची उधळण झाली आहे. काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनलवरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. अक्कलकोट शहरासह तालुक्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. जेऊर, डिग्गेवाडी, गौडगाव, नाविंदगी, शावळ, नागनसूर, सुलतानपूर, इब्राहिमपूर, मादन हिप्परगे आणि परिसरातील अनेक गावांमध्ये अक्षरशः मुसळधार पाऊस झाला आहे. या भागातील लहान मोठे नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावरून पाण्याचा वेगाने प्रवाह वाहताना दिसत होता. काही भागात शेतामध्ये पाणी साचल्याचं चित्र देखील पाहायला मिळालं. सध्या सर्वत्र पावसाच्या सरी सुरू असल्याने परिसरातील ओढे, नाले यांच्या पाण्याची पातळीत देखील मोठी वाढ झालेली आहे. सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे तो म्हणजे शेतकऱ्यांना. गेल्या अनेक दिवसापासून पावसाअभावी खरीप हंगाम धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली होती. अनेकांनी बियाणे आणि खताची तयारी करून ठेवली होती, पण पाऊस नसल्याने पेरणी करता येत नव्हती. आता मात्र या दमदार पावसानंतर शेतकऱ्यांमध्ये नव्या आशा पल्लवित झाल्या आहेत. येत्या काही दिवसात पाऊस असाच सुरू राहिला तर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर खरीप पेरणीला वेग येण्याची शक्यता आहे. शेतकरीही आता शेताकडे वळू लागला असून शेतीच्या कामांना गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान सततच्या पावसामुळे नदी, नाले आणि ओढ्यामधील पाणी वेगाने वाढत आहे. म्हणून नागरिकांनी अनावश्यकपणे पूरग्रस्त भागात जाणे टाळावे. पाण्याचा अंदाज न घेता नाले किंवा पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन यावेळेस प्रशासनाकडून करण्यात आले. एकीकडे मुसळधार पावसामुळे जनजीवनावर काहीसा परिणाम झाला असला तरी दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी हा पाऊस म्हणजे नवसंजीवनी ठरला आहे. जून महिन्याच्या अखेरीस अक्कलकोट तालुक्याला मिळालेल्या या दमदार पावसामुळे खरीप हंगामाबाबतचा विश्वास पुन्हा एकदा बळावला आहे. आता सर्वांच्या नजरा येत्या काही दिवसातील पावसाकडे लागल्या आहेत. ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी NGTV मराठी न्यूज अक्कलकोट.